मी आपल्या सर्वांचं ज्ञानगुरू क्लासेसमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सायन्स 2 मधील चॅप्टर नंबर 4 त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन. ह्या विद्यार्थी मित्रांनो, ह्या चॅप्टरच्या नावामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे ओव्हरऑल चॅप्टरमध्ये लगेच समजतो. अतिशय सोपा चॅप्टर आहे. नावच काय, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. म्हणजे पर्यावरण तर आलं येणार, याच्यामध्ये मुख्य पार्ट पर्यावरणाचा फक्त आपल्याला मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं असतं, पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक येतात, कोणकोणते कंपोनंट येतात, कोणत्या लिव्हिंग थिंग्स येतात, ओके, या सर्वांचा आपल्याला या चॅप्टरमध्ये ओव्हरऑल चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. मॅनेजमेंट वगैरे कसं असतं. आता मी एक पॉईंट घेणार आहे, तो तुम्ही 8वी मध्ये शिकलाय, 9वी मध्ये शिकलाय, आणि तोच पॉईंट मी आज तुम्हाला 10 मध्ये शिकवणार आहे. ओके, पहिलाच पॉईंट आहे इकोसिस्टीम नावाचा. काय पॉईंटचं नाव आहे? इकोसिस्टीम. इकोसिस्टीमला तुम्हीच 9वी मध्ये काय म्हणायचं रे? इकोसिस्टीम. इकोसिस्टीमला तुम्ही 9वी मध्ये काय म्हणायचा विद्यार्थी मित्रांनो? परिसंस्था म्हणायचा. काय म्हणायचं याला मराठीत? परिसंस्था. परी म्हणजे काय रे? परिसर अभ्यास. आता तुम्ही अभ्यास केला असेल बघा 9वी मध्ये, सॉरी 3री 4थी मध्ये परिसर अभ्यास करायचा तुम्ही. 3री 4थीला तुम्हाला परिसराचा अभ्यास करायला एक पुस्तकच होतं, परिसर अभ्यास नावाचं. ओके, त्यामध्ये जे शिकला तेच तुम्हाला आता 10वी मध्ये शिकायचंय. फक्त त्याच्या पुढचं जरा थोडंसं शिकायचंय. नक्की मॅनेजमेंट कसं असतं, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पर्यावरणीय व्यवस्थापन, ह्याच्यातून आपल्याला कळणार आहे. इकोसिस्टीम या शब्दाचा जर तुम्हाला अर्थ कळायचा असेल तर आपण याची संधी करूयात. इकोसिस्टीम म्हणजे काय? जर मी संधी केली, इकोसिस्टीम इज इक्वल टू, बघा आता मी तुम्हाला इकोसिस्टीम शब्दाचा अर्थ सांगतोय. तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्ही युट्यूबवरती पहा, कोणत्याही लेक्चरला पहा, तुम्हाला इकोसिस्टीमचा कुणीही अर्थ सांगणार नाही. बघा, इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. याला आपल्याला ह्या पॉईंटचं नावच आहे. आज एवढाच पॉईंट घेणार आहे आपण, इकोसिस्टीम. या पॉईंटचा तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. म्हणजे इकोसिस्टीम म्हणजे काय? इकोसिस्टीम बघा आता मी इकोसिस्टीम इज इक्वल टू, म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी? परिसंस्था लिहिणार आहे. मराठीत काय लिहिणार आहे? परिसंस्था लिहिणार आहे. इकोसिस्टीम शब्दाचा अर्थ मला सांगायचा आहे. मी काय करतो? इकोसिस्टीम शब्दाची संधी करतो. सिस्टीम शब्द बाजूला ठेवतो आणि इको एका बाजूला करतो. म्हणजे काय शब्द तयार झाला आहे? इको प्लस सिस्टीम. इको प्लस सिस्टीम हा शब्द तयार झाला आहे. इकोसिस्टीम ची मी संधी केली, शब्दाची संधी केली, अशी संधी केली. इकोला सेपरेट केलं, सिस्टीमला सेपरेट केलं, आणि याचाच अभ्यास म्हणजे काय असणार? तुमचं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असणार आहे. बघा, म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन असणार आहे. इको म्हणजे काय? पर्यावरण. इको म्हणजेच काय? पर्यावरण. म्हणजे इको शब्दात काय लपलंय? एन्व्हायरमेंट लपलाय. काय लपलाय? एन्व्हायरमेंट लपलाय. एन्व्हायरमेंट ओके, प्लस सिस्टीम म्हणजे काय? इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे काय? परस्पर संबंध. जसं तुमचा आमचा संबंध असतो, विद्यार्थी शिक्षकाचं एक नातं असतं. विद्यार्थी असेल तरच शिक्षक असणार आहे, शिक्षक असला तरच विद्यार्थी घडणार आहे. ओके, जे रिलेशन पाहिजे, म्हणजे आम्हाला तुमची गरज आहे, तुमची आम्हाला गरज आहे. ओके, म्हणजेच इंटरॅक्शन त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? इंटरॅक्शन. परस्पर संबंध किंवा परस्पर अंतरक्रिया. इंटरॅक्शन. बघा, इंटरॅक्शन. इथं पर्यावरण शब्द लिहायचा आहे मला मराठीत. पर्यावरण. इको म्हणजे काय? परी. सिस्टीम म्हणजे काय? संस्था. परी इथं संस्था मी संधी केली आहे. बघा, इंटरॅक्शन म्हणजेच काय असणार आहे? इंटरॅक्शन म्हणजेच काय असणार आहे? बघा, परस्पर अंतरक्रिया किंवा अंतरक्रिया शब्द लिहितो छोटासा. अंतरक्रिया. ओके, अंतरक्रिया किंवा परस्पर लिहिले तरी चालेल. परस्पर अंतरक्रिया. ओके, आता इकोसिस्टीम शब्दाची आपण संधी केली, इकोला सेपरेट केलं, सिस्टीमला सेपरेट केलं, दोघांच्या मध्ये प्लस साइन दिलं. बघा आता, इको प्लस सिस्टीम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्लस इंटरॅक्शन. मला इको काय सांगतो? एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये कोणकोणते घटक येतात रे? बघा आता, एन्व्हायरमेंट मध्ये माझ्या उघड्या डोळ्यांचे मी बघतोय ते मला ही पर्यावरणात दिसणार आहे. मला बघा आता, मला काय दिसतंय? तुम्ही बसलेली मुलं दिसताय, मला झाडं दिसतात, बाहेर रोडवरून जाताना गाड्या दिसतात. ओके, मला माती दिसते, सॉइल दिसते. ओके, ह्युमन दिसतात. ओके, काय जेंट्स असतील, काय लेडीज असतील. ओके, मला ट्रीज दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज दिसतात, प्लांट्स दिसतात, बर्ड्स दिसतात, वॉटर दिसतंय, पाणी दिसतंय, ऊन दिसतंय म्हणजे सनलाईट दिसतेय, प्रकाश दिसतोय, हवा दिसते म्हणजे जाणवतीये, एअर आहे,
म्हणजे या सर्व गोष्टी काय यातल्या निर्जीव आहेत, काय यातल्या सजीव आहेत, काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, काय नॉन लिव्हिंग आहेत. बघा म्हणजे पर्यावरणामध्ये नक्की काय काय येणार आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, सजीव निर्जीव. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हायरमेंट मध्ये असतात बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स. पर्यावरणामध्ये काय असतात, दोनच घटक असतात. एक असतो बायोटिक फॅक्टर, म्हणजे बायोटिक म्हणजे काय, जैविक घटक जे जिवंत असतात. अजैविक घटक निर्जीव जे ते जिवंत नसतात. ओके, अशा गोष्टींना आपण अबायोटिक. बघा आता पर्यावरणाची फोड कशी केली मी, काय केलं पर्यावरणाला, बायोटिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर. ओके, इकडे काय केलं मी, अबायोटिक फॅक्टर, अजैविक, अजैविक. ओके, ह्याला म्हणायचे मला जैविक, मराठीतून जैविक घटक. ओके, ह्याला अबायोटिक फॅक्टर्स, अबायोटिक फॅक्टर्स. ओके, ह्याला काय म्हणायचे मला, अजैविक घटक, अजैविक घटक. ओके, म्हणजे माझ्या पर्यावरणामध्ये दोनच घटक दिसतात मला, माझ्या पर्यावरणामध्ये मला दोनच घटक दिसतात. काही जिवंत घटक आहेत, काही निर्जीव घटक आहेत. मला माती दिसते, मला पाणी दिसतंय, मला झाडं दिसतात, उडणारा पक्षी दिसतोय. ओके, म्हणजे जे हालचाल करू शकतात स्वतःच्या स्वतः, त्याला आपण म्हणतो बायोटिक फॅक्टर्स, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग फॅक्टर्स. काय म्हणतो त्याला आपण, लिव्हिंग फॅक्टर्स किंवा लिव्हिंग थिंग्स म्हणतो. ओके, अबायोटिक फॅक्टर्स, दगड आहे, माती आहे, ऊन आहे, म्हणजे सनलाइट आहे, प्रकाश आहे. सर्व असे घटकांना मी काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, अबायोटिक फॅक्टर्स म्हणतो. मला इकोसिस्टीम या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी इकोसिस्टीमची संधी केली, फोड केली, अशी फोड केली, इको प्लस सिस्टीम केलं. इको मला सांगतं पर्यावरण, इन्व्हायरमेंट. म्हणजेच पर्यावरण म्हणजे काय बाळांनो, पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक येतात, एक येतो घटक तो म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आणि एक घटक येतो तो अबायोटिक फॅक्टर्स. मग मला अबायोटिक फॅक्टरची आणि बायोटिक फॅक्टरची डेफिनेशन आली पाहिजे, व्याख्या करता आली पाहिजे. मग मला इथं व्याख्या लिहायची आहे, मी तोंडी सांगणार आहे, तुम्ही ती लिहून घ्यायची. मी तोंडी सांगणार आहे बायोटिक अबायोटिक, एवढं लिहून झाल्यावरती मला डेफिनेशन मध्ये बघा, इकोसिस्टीमची डेफिनेशन आपण त्याच्यावरून तयार करणार आहे. इकोसिस्टीमची डेफिनेशन आपण ह्या दोन शब्दांवरूनच तयार करणार आहे. आता मला डेफिनेशन लिहायची आहे, मी डेफिनेशन काय काय लिहायची तुम्हाला सांगतो. हे झाल्यावरती बायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक घटक, मी एकच शब्द लिहिणार आहे आता, बायोटिक फॅक्टर्स. ओके, पहिल्यांदा डेफिनेशन कोणाची लिहायची, बायोटिक फॅक्टरची लिहायची. मग बायोटिक फॅक्टरची डेफिनेशन काय, सर तुम्ही आत्ताच सांगितलं, मी आत्ताच सांगितलं. काय सांगितलं, तुमचं लगेच बोट वरती असणार आहे. सर बायोटिक फॅक्टर्स म्हणजे तुम्ही सांगितलं जिवंत घटक, सजीव जे हालचाल करतात. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन लिहायची, द ऑल लिव्हिंग थिंग्स, दी ऑल लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक फॅक्टर्स. काय लिहायचंय तुम्हाला, बायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय लिहायचंय, दी ऑल लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक फॅक्टर्स. सर मराठीत सांगा, लगेच मराठीत आहे तुमचं. मगाशी सर तुम्ही म्हणणार, सर तुम्ही मगाशी सांगितलं होतं बायोटिक फॅक्टर्स म्हणजे जैविक घटक, जैविक घटक म्हणजे जिवंत घटक. म्हणजेच सर्व सजीव घटकांना काय म्हणायचं डेफिनेशन मध्ये, जैविक घटकाच्या डेफिनेशन मध्ये सर्व सजीव घटकांना जैविक घटक असे म्हणतात. काय माहिती तुम्हाला, सर्व सजीव घटकांना जैविक घटक असे म्हणतात किंवा सर्व सजीवांना जैविक घटक असे म्हणतात. ओके, आता डेफिनेशन नंबर 2, बायोटिक फॅक्टर्स कळले. फॉर एक्झाम्पल लिहायची तुम्हाला बायोटिक फॅक्टरचे, बायोटिक फॅक्टरचे फॉर एक्झाम्पल लिहायचे. प्लांट्स म्हणजे जिवंत प्लांट्स, प्लांट्स म्हणजे कोण, वनस्पती, वनस्पती मधले फ्लावर्स असतील. ओके, कळतंय का, कळतंय का. मशरूम, मशरूम सुद्धा एक प्लांट आहे, छत्रीसारखा असतं बघा. ओके, त्याचबरोबर तुम्हाला काय लिहायचंय, काय लिहायचंय, बर्ड्स लिहा. ओके, बायोटिक फॅक्टर्स, प्लांट्स, ॲनिमल्स, 2-3 प्लांट्सची उदाहरणं लिहा, 2-3 ॲनिमलची उदाहरण लिहा. ॲनिमल सगळ्यांना माहिती आहे. ओके, ॲनिमल लायन, टायगर आहे, रॅट आहे, माऊस आहे, अंट आहे. अशी काही तुम्ही एक्झाम्पल तुम्ही बायोटिक फॅक्टर्स मध्ये लिहू शकता. ओके, आता आपल्याला पाहिजे सेकंड डेफिनेशन, अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच काय रे, अजैविक घटक.
आता जर तुम्ही जैविक घटकाची डेफिनेशन सांगितली सर, काय होती ती? सर्व सजीव घटकांना जैविक घटक म्हणतात. मग अजैविकची डेफिनेशन सांगा, अबायोटिकची डेफिनेशन सांगा. साधी आणि सोपी डेफिनेशन आहे अजैविक घटकांची. ती काय आहे? अजैविकची डेफिनेशन काय? अजैविकची डेफिनेशन आहे बघा, अबायोटिक फॅक्टरची डेफिनेशन आहे दी ऑल लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स नो, नॉन लिव्हिंग थिंग्स वापरायचं इथं. मग डेफिनेशन काय होणार आहे? द ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स, दी ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर्स. अबायोटिक फॅक्टर्स. आलंय का लक्षात? का झूम होत आहे बघा. डेफिनेशन काय सांगितली? दी ऑल नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर्स. आता मराठीतून लिहायचंय आपल्याला अजैविक घटक. अजैविक घटक सर तुम्ही आत्ताच सांगितलंय सर्व निर्जीव घटकांना अजैविक घटक म्हणतात. जे निर्जीव आहे, जे हालचालच करू शकत नाहीत. इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय, जे हालचालच करू शकत नाहीत. ओके, त्यांच्यामध्ये कोणताही जीव नाही, स्वतःची त्यांची वाढ होत नाही, स्वतः वाढ होत नाही, स्वतः हालचाल करू शकत नाही, स्वतः अन्नाचा तर विषय नसतो तिथं, फूडचं नसतंच. ओके, अबायोटिक फॅक्टर्स काय डेफिनेशन सांगतोय बघा, पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. दी नॉन लिव्हिंग थिंग्स, दी नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड अबायोटिक फॅक्टर्स. जैविक घटकाची अजैविक घटकाची डेफिनेशन बघा, व्याख्या बघा मराठी मीडियमसाठी. सर्व निर्जीव घटकांना अजैविक घटक असे म्हणतात. त्याची व्याख्या सॉरी एक्झाम्पल्स काय लिहायचे आपल्याला? मी आताच सांगितलं, जे हालचालच करत नाहीत. स्टोन दगड, सॉइलल्या, सनलाईटल्या, बरोबर, वॉटरल्या पाणील्या, एअरल्या. ओके ओके, त्यांच्यामध्ये कोणताही जीव नाही, ते जिवंत नसतात. अशा घटकांना आपल्याला काय म्हणायचे विद्यार्थी मित्रांनो? अबायोटिक फॅक्टर्स म्हणायचे. ओके, आता आपल्याला महत्वाचा पॉइंट, तिसरी व्याख्या लिहायची आपल्याला इकोसिस्टीम बद्दल, परिसंस्थेबद्दल. काय आहे त्याची व्याख्या? इकोसिस्टीम. मी सांगितलं तुम्हाला हे दोन शब्द. इकोसिस्टीम शब्दाचा अर्थ काय आहे? इको प्लस सिस्टीम. इको मध्ये इन्व्हायरमेंट, इन्व्हायरमेंट म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक, म्हणजे हे दोन घेऊन तर चालणार आहे. आणि हा शब्द खूप महत्वाचा आहे, इंटरॅक्शन, परस्पर संबंध. इकोसिस्टीम बघा, इकोसिस्टीमचं एक सुंदर उदाहरण देतो मी. ओके ओके, इकोसिस्टीम. मला एक शाळा भरवायची किंवा ज्ञानामृत क्लास ओपन करायचे, मला काय लागेल त्यासाठी? अगोदर त्यासाठी सर्वांना काय अगोदर लागेल? एखादा क्लासरूम लागेल. ओके, क्लासरूम. मग क्लासरूम मध्ये काय पाहिजे महत्वाचं? बाकीच्या गोष्टी दे सोडून, शिक्षक तर पाहिजेत, बोर्ड पाहिजे. प्रत्येकावरती प्रत्येक जण डिपेंड असतो. जो प्रत्येकावरती डिपेंड असतो तो असतो इन्व्हायरमेंट. आणि तीच इकोसिस्टीम सांगते परिसंस्था. कशी संस्था? एखादी संस्था चालवायची, ज्ञानामृत मला क्लासेस चालवायचे, मग मला त्यासाठी क्लास पाहिजेत, टीचिंग स्टाफ पाहिजे, स्टुडंट्स पाहिजेत, बरोबर. आणि ज्या ज्या गोष्टी बाकीच्या बेसिक गोष्टी जे लागतात ते तर लागणारच आहेत. चॉक लागणार आहे, डस्टर लागणार आहे, बोर्ड लागणार आहे. पण प्रत्येक जण, मी आलो बघा, एखाद दिवशी मी क्लासरूम आहे, मी आलो पण तुम्ही चाला नाही, माझा इथे येऊन काय उपयोग आहे का? सिस्टीम चालू का? एखादी संस्था चालेल का? ज्ञानामृत क्लासेस चालतील का आपले? नाही चालणार. शाळा चालणार आहे का? तुम्ही आला, बेंचेस आले, वर्ग आला, सगळे शिक्षकच नाहीत आले, तुमचा त्या शाळेमध्ये उपयोग नाही बसून. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकावरती डिपेंड आहे. म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येकाशी संबंध आला पाहिजे एखादी संस्था चालवायसाठी. ओके, घर सुद्धा एक संस्था आहे आपली, घर सुद्धा एक संस्था आहे, कुटुंब म्हणजे एक संस्था आहे, बरोबर. त्या संस्थेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. मुलाला वडिलांची असते, वडिलांना मुलाची गरज असते, बरोबर. प्रत्येक जण प्रत्येकावरती डिपेंड आहे. म्हणजे परस्पर संबंध येतो, म्हणजे इंटरॅक्शन घडतं. काय घडतं? परस्पर अंतरक्रिया घडतात. ओके, मग इकोसिस्टीमची डेफिनेशनच काय होईल बघा. इकोसिस्टीम मध्ये सर तुम्ही आता सांगितलंय, इकोचा अर्थच इन्व्हायरमेंट केला. इन्व्हायरमेंट मध्ये अजून दोन घटक येतात, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. कुणाशी संबंध येतो यांचा? ह्या दोघांचा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा परस्पर संबंध होतो, म्हणजे इंटरॅक्शन होतं. आणि म्हणजेच काय घडतं? काय घडून येते? इकोसिस्टीम घडून येते, म्हणजे तुमची परिसंस्था घडून येते. विद्यार्थी मित्रांनो, आलंय लक्षात तुमच्या? बघा मी पुन्हा एकदा सांगतो, बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स एकत्र येतात, म्हणजेच परस्पर संबंध येतो, परस्पर अंतरक्रिया होते, म्हणजेच इंटरॅक्शन घडतं. डेफिनेशन कशी तयार होईल बघा. दी इंटरॅक्शन बिटवीन पुन्हा पुन्हामध्ये इंटरॅक्शन होणार आहे. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आर कॉल्ड इकोसिस्टीम.
डेफिनेशन मी फक्त शब्दाच्या अर्थावरून सांगितली. काय सांगितलं? दी इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इज कॉल्ड किंवा आर कॉल्ड, काय म्हणायचं तुम्हाला? इकोसिस्टीम म्हणायचे. काय म्हणायचे तुम्हाला? इकोसिस्टीम म्हणायचे. पुन्हा एकदा डेफिनेशन हळू आवाजात स्पष्ट ऐकायची, सगळ्यांनी कान उघडे ठेवायचे. बघा आता, दी इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आर कॉल्ड इकोसिस्टीम. मराठीत काय सांगणार आहे? परिसंस्थेची डेफिनेशन मराठीत काय होणार आहे? जैविक व अजैविक घटकांची परस्पर होणारी आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था होय. बघा, परत एकदा मराठीत ऐकायचंय. परिसंस्था म्हणजेच काय मी सांगितलंय. परिसंस्था म्हणजेच काय सांगितलंय? परिसंस्थेचं सेपरेट संधी केली आपण. परि प्लस संस्था. इको म्हणजेच पर्यावरण, म्हणजे इको परि म्हणजेच पर्यावरण, संस्था म्हणजे परस्पर अंतरक्रिया. पुन्हा पुन्हा परस्पर अंतरक्रिया होणार आहे जैविक घटकामध्ये आणि अजैविक घटकामध्ये. काय होणार आहे? परस्पर अंतरक्रिया होणार आहे. व्याख्या द्यायची आपल्याला. जैविक व अजैविक घटकांची परस्पर होणारी अंतरक्रिया म्हणजे परिसंस्था होय. परिसंस्था होय. ओके, मी फॉर एक्झाम्पल दिलं तुम्हाला. असं एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पलला एक्झामसाठी लिहून चालणार नाही. काय दिलं ते एक्झाम्पल मी? तुम्ही आहात, मी आहो, क्लासरूम आहे, ह्या तिघांची आपल्याला गरज आहे ज्ञानामृत क्लासेस चालवण्यासाठी. बरोबर? एकाच दिवशी मी आलो, क्लासरूम आहे, तुम्हीच नाही, उपयोग नाही या क्लासरूमचा, ह्या संस्थेचा. एकाच दिवशी तुम्ही आला, क्लासरूम आहे, मी आलोच नाही, तुमचा इथे येऊन पण उपयोग नाही. आता एकाच दिवशी तुम्ही आला, मी आलो आणि आपल्याला क्लासरूमची चावीच दिली नाही, तर इथे येऊन उपयोग आहे का? अजिबात नाही. एखादी संस्था चालवण्यासाठी काय करावं लागतो? परस्पर संबंध यावा लागतो. मग तिथं अनेक गोष्टी एकत्र येतात. ओके, मग त्यातल्या काय जैविक असतात, त्यातल्या काय अजैविक असतात, त्यातल्या काय बायोटिक असतात, त्यातल्या काय अबायोटिक असतात. एवढंच इंट्रोडक्शन मी आज घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फक्त काय करायचंय? समजून घ्यायचं आहे. पर्यावरण व्यवस्थापनामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करणार आहे? फक्त आपण पाहिलं इकोसिस्टीम शब्दाचा अर्थ पाहिलाय. आजच्या लेक्चरला काय पाहिलं? फक्त इकोसिस्टीम शब्दाचा अर्थ पाहिलाय. उद्या सगळं त्याचं बेसिक आणि इकोसिस्टीमचा मी फ्लो चार्ट घेणार आहे. ओके, डेफिनेशन समजले असते तुम्हाला. इकोसिस्टीम शब्दाची आपण काय केली? संधी केली. म्हणजे त्याला मराठीत परिसंस्था म्हणतात. संधी केली, परि अधिक संस्था केलं. परि म्हणजे पर्यावरण, संस्था म्हणजे परस्पर अंतरक्रिया. ओके, मग पर्यावरणामध्ये अजून दोन घटक पडतात, बायोटिक अबायोटिक. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक यांचा परस्पर संबंध आला की इकोसिस्टीम घडते. ओके, आणि त्याचं सुंदर तुम्हाला एक्झाम्पल पण दिलंय मी. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.